हाय, मी अपेक्षा. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी इथं आवरलेलं आहे आता आणि आम्हाला जायचं आहे मामाच्या इथं. तर चिव पण आलेली आहे आवरून. तर आम्ही जाणार आहे आता. दादून ते पेट्रोल टाकायला गेलेले आहे गाडीत. आणि सगळे म्हणतात की मुहूर्त सकाळचं नाही, दुपारनंतर आहे. पण असं काही नाही. मी तुम्हाला इथं थोडीशी माहिती देते, तुम्ही ती वाचा. आणि मग कारण ती माहितीच ब्राह्मणाने दिलेली काढून, त्याच्यामुळं असं काही नाही की दुपारून ओवळायचं असं. तर आम्ही ना आता मामाच्या इथं जाणार आहे. परत तिथून आलं का आम्हाला पार्लरवर पण जायचं आहे. आणि मी कशी तयार झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही ना आता सगळे चाललो आहे मंजूरला. इकडे दादू गाडी चालवणार आहे ना. आता मंजूरला आलोय. लाईट पेंट चालू होतं मी पण दादा म्हणजे या राख्या खोलून ठेव. हा ना, लाईट गेली. जाऊ दे, उजेड हाय त्याची उच्या. या आपल्या खोलून ठेव. आज लाईट नाही आलं तर म्हटून जाऊ दे अक्का ये पेटवायला काडीची पेटी आण. आली नाही बाबांना. हा लाईट आली. बाबांना लाईट लावलं. चला ही पोर आले आले रडायला लागली. येडी पोर. हा म्हणे इथं गिफ्ट आणले एवढे. एवढे गिफ्ट आणले आणि हा पैसेच घरी विसरून आले. पण तुम्हाला पेढा खायचा इकडे अवघड गंमत झाली. तुम्हाला ओळखीन पैसे कपडे बदलल्यामुळे प्रॉब्लेम झाला. गरमी गेली घरातली. काय म्हणते गिफ्ट मला तिला नाही, मला आहे फक्त. इथे भाई माझं अंगठ्याने लाव. बोट आहे ना, लाव. या पोटेला व्याधा कशी पाहू राहिली पावर. हा गिफ्ट गिफ्ट पण गिफ्ट आम्ही चॉईस आम्हीच करेल आणि फक्त हातात मदर घ्या घ्या. फोटो घेतो का. मला पेढा नाही दिला का? पेढा कोण आणले? तिकडून आणले. हा ना, हे छान आहे ना. ते काम यायची कशी काय आवडली का तुला? काय म्हणजे चिवला सुद्धा आणले. सगळ्यांना आणले त्यांनी. दादाला सुद्धा आणले. अक्काला नाही आणले. हिने पण काय प्रश्न विचारला. सगळ्यांना आणले म्हणे पण पण का देतो पटकन तोंड विसरलं होतं. सफेद आहे त्याच्या ब्लॅक. बाय पोरगी बसली तर लगेच फोटो काढ. मम्मी बस टाकायचे राहते. पाहिजे खुटक पैसे बिन यायला ना कॅडबरी आणायच्या मला. पिशवी दे डायरेक्ट पैसे देणार अजून काकाला वळायचं. कालपासून लसण
तू थांबशील ना आठवड्यापाशी? बर बर आपण जाऊ. तुला औषध घेऊ जातो ना. लेके कॅडबरी घेऊ जाणार. हे पैसे कुठून आणले? डाव्या हाताने उजव्या हाताने टाकायचं. पेढा खातोय मी एका हाताने. किती रे? 100. तिकडे पाहिजे. परंपरा आहे. एवढं मोठं गिफ्ट आहे याच्यामध्ये काय काय ना. मी आता सगळे काय कपड्याचे याच्यामध्ये? वाटतं. पंजाबी ड्रेस, गाऊन. गाऊन काढा. उठ रे, जेव्हा उठ उठ. हक्काने जास्त सांगून दिलं काय त्याच्यामध्ये. गाऊन आणले म्हणे. गाऊन आणले बोलले. गाऊन आणले अक्का म्हणते तुम्हाला. कोण ओळीत? ओके. पवनने काढला फोटो. फोटो नका ते घरी गेले पा. अरे दादा, नाही बाई, असं नाही. बाबा बस. अक्का आम्ही जेवण केलं. टॉवेल टॉवेल. माहिती. थोडं आज आराम कर. दादूला पण गिफ्ट रक्षाबंधन कोण कोण देत पण तिचं आहे ना राहू दे. आई दादा बस ना, आपलं फोटो काढायचं. दादू तुला बारमारा आणेल बारमारा. दादा कोणके. दादा कोणके. दिली होती पती निवडून. अक्का आगायचं काय अक्का ना आता पोहे करू राहिली. पोहे. बाबा कुठे गेले ग? उपासा मोडून गेला. धरायचंय पण हा. काय ते कोणता उपास म्हणते सोडता पेढा खाऊन मोडलाच होता नाही तरी काय रे. पेढा दुधाचाच राहतो. बाबा पोहे खाल्ले का तुम्ही? पोहे खाल्ले का? आलो आता पार्लर वर आणि अक्काने किटली दिली, प्लेटा दिल्या मटण खायला. कोणाचे प्लेट आहे? दादाला किटली. मटणच नाही दुसरं चला बाबा. या पोरीने तुमचा टावेल दाबला. हा ना. मोबाईल चला. रक्षाबंधनच्या दिवशी इतका पाऊस चालू आहे बाहेर. आता थोडासा कमी झाला. कोणासारखी इकडे हेअरस्टाईल चालू आहे. रानू मंडलनी हेअरस्टाईल केली आहे आणि श्रद्धानी. आणि हे कस्टमर आलेलं आहे पण लाईटच गेलेली स्ट्रेटनिंग करायला. पाहू का फेशियल दाखव. हायड्रा फेशियल दाखव. ग्लो दाखव. फायनली चहावाले आलेले. काव एक तासापासून फोन करू राहिलो. हा केव्हाचा फोन करू राहिलो आम्ही. पार कंटाळा आला आम्हाला. आणि रेनकोट घालून फिरायचं ते नाही. पावसात चहा प्यात्या कधी प्यात्या. चहा घ्या. या सगळ्यांनी रानू मंडलला द्या. या पुरीला तर पहिलं त्या कोंबड्यावाल्या पुरीला. काय तुम्ही आज लय कंटाळवला आम्हाला बर का. किती भरायचे ग? चहा पिऊशी वाटतो तुम्ही काही येते नाही. मस्त भजे बिजे ठेवायचे ते नाही. ना आता चहा पितोय फक्त आहे ना. रानू मंडल नाही पिते. मामाने ना आता पाव वडे केले. ब्रेडचे वडे आणि लाईट गेली नेमकी. मामा तर दिसतच नाही. असं जवळ केलं दिसत. पिल्ले ते एकदम क्लिअर दिसते. चला आता मामाने मस्त वडे केले गरम गरम. करू राहिलाय का मामा? करू राहिलाय का? कुठे आचारी वडे काढू राहिले. हा ना वर मोबाईल ठेवून चालू आहे. का बरं नाईट पॅन्ट? लय मिरची नको टाकू बाबा. आज मामीला सुट्टी स्वयंपाकाला. सुट्टी मामीला? स्वयंपाकाला मामी स्वयंपाक वहिले मामाच्या अगोदर. काय काय मम्मी लाईट लावून आला तिथं पोळ्यांना. इकडे बस एका ठिकाणी. तू इकडे
चला मला जागा द्यावे व्यादा मला बस ना टाक चल बाई तर आम्ही ना आता गरम गरम वड्यांचा नाश्ता करणार आहे. मामा अजून थोडी बटाटे हा अजून टुकू मुकू टुकू मुकू बघतोय कसा हा आमच्या पप्पाने गणपती आणला लहान माझी हाय वेदा लहान माझी बाहुली रे पाऊस सुकले बरे लहान माझी लहान माझी बाल मग म्हण ना आपण व्हिडिओ काढून घ्या. ते सगळे गाणे आहेत सगळे पाठ आहेत. लहान माझी बावली चिवला येता नव्हतं चिव तुझी एवढी होती तर आहे ना बाई अच्छा या गयाने पावसा मग याला पुढचं राहिलं नाही एक. मग काय पुढं आता हे रे पावसा म्हण आता पाऊस काय पळू नको आता डायरेक्ट मग आम्ही जेवायलाच घेऊन आलेलो आहे भाजी पोळी. इथं निम्मे जेवण झाले मग सगळंच घेऊन आलो पण लाईट नसल्यामुळं सगळं खेळ झाला मग. चला आता आम्ही मस्त जेवण करतो सगळे. मामीने मस्त भात पण केलेला आहे. लाईट आलेली आहे आमच्या जेवण झाल्यावर आणि मग आम्हाला जायचं आता माऊ घ्यायची मंजूरला. माऊ आम्ही पण चाललो आता घरी. मामी म्हणते आजच्या दिवस थांबा मुक्कामी इथं समोर करे आणि इथं थांबायचं. गाडीत जावा हा ना. आम्ही झोपायला समोर जातो आणि सकाळी उठलं का आंघोळ करायला येते. बाई याला म्हणा थांबा मग आम्हाला. मी तिथं झोपतो परत जातो गाडी आणायला. नाट्य बाई फायनली आम्ही मामाची इथून चाललोय घरी. घरी म्हणजे इथं समोरच. बाजूची साडी पाहिली काय आम्हाला मग एक ब्रह्मकमळाचं फुल उमलू राहिलं आणि मी एवढे बाकीचे ते सगळे काल उमलून गेले. आता ये उमलतं एक ते फुल आहे ना फक्त पाऊस असल्यावरच उमलत. त्याचं काही शास्त्र आहे काय माहिती. आणि आम्ही आलोय आता घरी तर झोपायचं आहे आम्हाला आता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाय बाय, गुड नाईट.